नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट अरुणिमाची या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 11 पाहणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। याआधी आपण पाठाच्या भागामध्ये पाहिलं की अरुणिमा ही माउंट एव्हरेस्ट चढणारी प्रथम अपंग महिला आहे आणि ती स्वतः या पाठाच्या माध्यमातून तिला आलेले तिच्या जीवनातील अनुभव ती आपल्याला प्रत्यक्ष सांगत आहेत। चला तर आता आपण पाठाच्या पुढील भागामध्ये जाणून घेऊया की ज्या तरुणांनी तिच्यावरती हल्ला केला होता पुढे तिच्या सोबत काय झालेलं आहे ते आपण तिच्या या पाठाच्या द्वारे ती जे काही कहाणी सांगत आहे त्याच्यातून आपण समजून घेऊया। अरुणिमा सांगत आहे की CISF मध्ये तिने नोकरी मिळवली होती, तिला कॉल लेटर आलं होतं, पण त्यावेळेस फॉर्म भरताना जन्मतारीख चुकलेले होते आणि ती जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी तिला दिल्लीला जायचं होतं। 11 एप्रिल 2011 मध्ये ती लखनौ स्टेशनवरनं पद्मावती एक्सप्रेसमध्ये बसते आणि त्या एक्सप्रेसमध्ये काही तरुणांनी तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यावेळेस त्या तरुणांचा ती विरोध करत होती, लाथ्या बुक्क्यांनी प्रत्येकाला मारत होती। डब्यामध्ये असलेले प्रत्येक जण तिच्या विरुद्ध जो अन्याय होत होते त्या उघड्या डोळ्याने ते पाहत होते, पण अन्यायाविरुद्ध लढणं म्हणजे जणू काही पापच आहे असा आविर्भाव करून ते शांतपणे बसले होते। अशा चेहऱ्याने मख्खपणे जागेवरच बसून राहिल्या। अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला। रात्रीच्या भयान अंधारात माझे दोन्ही हातपाय धरून त्या नराधमांनी मला चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं। तर इथे बघा, इतकी भयानक घटना तिच्याबरोबर झालेली होती। त्याचा प्रत्यक्ष अनुभव सांगत असताना आणि आपणही वाचत असताना आपल्या अंगाला शहारे येतात। तर तिने जो हा अनुभव प्रत्यक्ष तिच्या जीवनामध्ये घेतलेला होता, त्या तरुणांनी जराही तिच्यावरती दया न दाखवता केवळ मात्र एक सोन्याच्या चेनीसाठी तिच्या जीवाशी ते खेळत होते। त्यांनी तिला चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिले। त्यावेळेस शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर ती आदळते। मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात 2 धावपट्ट्याच्या मध्ये उडून पडले। तर आता बघा, जेव्हा तरुणांनी तिला डब्याच्या बाहेर फेकले त्यावेळेस समोरून दुसरी भरधाव जोरात पळत येणारी रेल्वे येत होती आणि त्या रेल्वेवरती जाऊन ती आदळली आणि त्या भरधाव रेल्वेवरती आदळल्यामुळे ती पुन्हा विरुद्ध बाजूच्या 2 धावपट्ट्यांमध्ये, म्हणजे ज्या रुळावरून रेल्वे जाते त्या रुळांच्या मधोमध ती जाऊन पडली। अरुणिमा रेल्वे येते आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोहोचवतो तोपर्यंत खूप उशीर झाला होता। त्या आधीच एक रेल्वे माझ्या पायावरून धडधड निघून गेली। तर आता बघा, इथे तिने तिच्या जीवनाचा जो अपघात झाला होता तिच्या जीवनात त्याचं वर्णन केलेलं आहे की जेव्हा तरुणांनी तिला चालत्या गाडीतून खाली फेकून दिलं, समोरून दुसरी भरधाव ट्रेन येत असताना ती त्याच्यावरती आदळली आणि आदळून ती दुसऱ्या रुळांच्या मध्ये जाऊन पडली आणि त्यावेळेसच तिला जाणवत होतं की समोरून दुसरी ट्रेन येत आहे आणि ते ज्या त्या रुळावरती पडलेले आहे त्या रुळावरनंच ती ट्रेन जाणार आहे, रेल्वे जाणार आहे हे तिला त्यावेळेस जाणीव होत होती। म्हणून ती स्वतःच्या अंतर्मनाला समजवत होती, तो संदेश तिच्या मेंदूपर्यंत ती पोहोचवण्याचा प्रयत्न करत होती की समोरून अरुणिमा रेल्वे येत आहे, तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे। ती असं ते मेंदूपर्यंत पोहोचेपर्यंत आणि तिचे पाय ट्रॅकवरून बाजूला घेईपर्यंत समोरून त्या आधीच एक रेल्वे तिच्या पायावरून धावत गेली। नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार तब्बल त्या रात्री 49 रेल्वे गाड्या माझ्या पायावरून गेल्या। एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा तर चक्काचूर झालाच होता, पण दुसऱ्या पायाचीही दुरावस्था झालेली होती। तर इतकं दुःखदायक प्रसंग तिच्या जीवनात घडला होता, एवढा मोठा अपघात तिच्याबरोबर झालेला होता। त्यावेळेस जर त्या डब्यातील इतर असलेल्या लोकांनी तिला मदत केली असती तर त्या तरुणांना एवढे मोठी प्रसंग करावा लागला नसता। तिला चालत्या ट्रेनमधून
फेकून द्यावे लागले नसते. त्यावेळेस सुद्धा त्या रेल्वेमध्ये असलेल्या लोकांनी हे प्रत्यक्ष दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहिलं, पण कोणी विरोध दर्शवला नाही. यावरूनच आज माणुसकीला किती काळंबा फासलेला आहे हे आपल्याला कळतं. स्त्रीचं जीवन कुठेच सुरक्षित नाही याचं जिवंत उदाहरण म्हणजे ही अरुणिमा. त्या रात्री तब्बल 7 तास रेल्वेच्या धावपट्टीवर मदतीची याचना करत मी पडून राहिले. आता रात्र होती आणि रात्रीच्या काळोखामध्ये तिथे कोणी फिरकत नव्हतं किंवा आजूबाजूला कोणी दिसत नव्हतं. तरी पण जवळजवळ 7 तास त्या रेल्वेच्या रुळावरती मदतीची याचना करत ती पडून राहिली. आश्चर्य म्हणजे माझी शुद्ध हरपली नव्हती आणि मेंदू पूर्ण तल्लखपणे तिथून सुटकेचा विचार करत होता. आता ह्या अपघाताच्या वेळेस सुद्धा आश्चर्याची गोष्ट म्हणजे अरुणिमा बेशुद्ध पडलेली नव्हती, तिची शुद्ध हरपलेली नव्हती, पूर्ण शुद्धीमध्ये ती होती. जरी तिच्या पायावरना 49 रेल्वे धावत गेले होते तरी पण तिची शुद्ध हरलेली नव्हती. ती पूर्णपणे उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहत होती, पण तिला उठता येत नव्हतं. कोणीतरी येईल, आपल्याला मदत करेल, ह्या सगळ्या गोष्टींची याचना ती करत होती. जवळजवळ रात्रीचे 7 तास ती मदतीची अपेक्षा करत होती आणि तिची तल्लख मेंदू तिला ह्या सुटकेचा विचार करण्यात होते. ती प्रयत्न करत होती. सगळीकडे उजाडला आणि रेल्वेचे सफाई कामगार तिथे आले. हादरलेच ते मला तशा अवस्थेत पाहून. त्यांनी मला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केला आणि सुरू झाले दुर्दैवाचे दशावतार. आता रात्रीचे जवळजवळ तब्बल 7 तास ती रेल्वेच्या रुळांवरती अशीच पडून होती. सकाळी जेव्हा उजाडलं तेव्हा ते रेल्वेचे इथे काम करणारे जे सफाई कामगार आले, त्यांनी जेव्हा अरुणिमाला पाहिले, अरुणिमाची ती अवस्था पाहून त्यांचे काळीज हादरले. त्यांनी मग अरुणिमाला तिथे जवळ असलेल्या बरेली गावाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि मग त्यापुढचा जो प्रवास आहे, दवाखान्यात दाखल केल्यानंतर तिकडची जी दुर्दशा आहे त्याचं वर्णन अरुणिमा स्वतः पुढे करत आहे. बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ञ होता, ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. आता एक खेडेगावातीलच ते हॉस्पिटल असणारे, त्यामुळे तिथे शहरातील दवाखान्यांसारख्या काही तात्काळ सुविधा तिथे उपलब्ध नव्हत्या. भूलतज्ञ म्हणजे एखादी शस्त्रक्रिया करताना त्या शरीराच्या भागाला वेदना होऊ नयेत आणि ज्या व्यक्तींवरती ती शस्त्रक्रिया केली जाते तिला त्या वेदना समजू नये, तिला त्रास होऊ नये याच्यासाठी भूल दिली जाते की ज्या भागाची शस्त्रक्रिया करायची त्या भागाला ते भूलतज्ञ भूल देतात. पण त्यावेळेस त्या दवाखान्यात एकही भूलतज्ञ उपलब्ध नव्हता आणि नाही रक्ताचा साठा त्या दवाखान्यात होता. संचित झालेले डॉक्टर व सहकाऱ्यांना मीच धीर दिला. तिथे जे काही डॉक्टर एकत्र आले होते आणि डॉक्टरांबरोबर जे काही सहकारी होते त्यांनी अरुणिमाची ही अवस्था पाहून त्यांचा धीर खचला. त्यांना काही सुचत नव्हतं. पण त्या डॉक्टरांना आणि सहकाऱ्यांना अशा अवस्थेत असताना सुद्धा अरुणिमाने स्वतः धीर दिला. डॉक्टर, नाहीतर माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कापला तरी चालेल. आता जवळजवळ तब्बल रात्रीचे 7 तास ती वेदना सहन करत होती आणि ती डॉक्टरांना स्वतः म्हणाली की असे पण माझे पाय आता वाचण्यासारखे नाही आणि मी अजूनच वेदनेने पहिल्यापासूनच तडफडत आहे, तर तुम्ही मला भूल न देताच तो माझा पाय कापला तरी चालेल. त्यावेळेस पायाची जी काही अवस्था झाली होती त्यामुळे डॉक्टरांना तो पाय कापणे गरजेचं होतं, नाहीतर त्या पायामार्फत विषबाधा पूर्ण शरीरापर्यंत पोहोचू शकली असते. म्हणून त्यावेळेस तो पाय कापणे गरजेचं होतं. डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्यांनी स्वतःचे 1 युनिट रक्त मला दिले आणि माझ्या देखतच माझा पाय कापला गेला. इकडे मी जीवनमरणाच्या सीमेरेषेवर होते, पण
हॉस्पिटल बाहेरच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते. आता बघा की एवढ्या अपघातामध्ये सुद्धा जो अनुभव तिने घेतलेला होता, त्या अनुभव वाचताना आपल्याला काळजाचे ठोके चुकतात. तर तिने प्रत्यक्ष त्यावेळेस ती जीवनाशी झुंज देत होती. जीवन मृत्यूच्या दारामध्ये होते ती. आणि ह्या जीवन मृत्यूच्या दारामध्ये असताना हॉस्पिटलच्या बाहेर एक वेगळेच प्रकारचा प्रकार घडत होता, आणि तो म्हणजे फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती 7 तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली. ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरली. आता तुम्हाला तर माहिती आहे प्रसारमाध्यमांना काय हवं असतं की त्यांच्या चॅनलसाठी, त्यांच्या पेपरसाठी एक हेडिंग हवी असते, जेणेकरून त्यांचे ते न्यूज सर्वात प्रथम त्यांच्या चॅनलवर दाखवले जाईल किंवा त्यांच्या पेपरमध्ये छापले जाईल. यासाठी दवाखान्यामध्ये अरुणिमा जीवन मृत्यूच्या दारात उभे असताना या प्रसारमाध्यमांनी एक वेगळ्याच प्रकारचं नाट्य सुरू केलं होतं. फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती जवळजवळ 7 तास जखमी अवस्थेत उपचारांना पडून राहिली, अशी हेडिंग त्यावेळेस सगळीकडे पसरत चालली होती. तत्कालीन क्रीडा मंत्र्यांनी, तत्कालीन म्हणजे त्या काळातील जे कोणी क्रीडा मंत्री होती, त्यांनी मला दिल्लीच्या एम्समध्ये हलवले. तत्कालीन म्हणजे त्यावेळेचे जे क्रीडा मंत्री होती, त्यांनी अरुणिमाला दिल्लीच्या एम्समध्ये हलवले. एम्स म्हणजेच काय? ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, अखिल भारतीय वैद्यक विज्ञान संस्था. तर या क्रीडा मंत्र्यांनी तिला एम्समध्ये हलवलं. राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या. पण शल्य एकच होतं की प्रसारमाध्यमांना वाटेल त्या वावड्या उठत होत्या. अरुणिमा इथे सांगते की तिच्या त्या अवस्थेमध्ये सुद्धा तिच्या मनाला एकच गोष्ट टोचत होती, एकच गोष्ट दुःख देणारी होती. पण शल्य एकच होतं की प्रसारमाध्यमाला वाटेल त्या गोष्टी त्यावेळेस त्यांनी छापून आणल्या किंवा चॅनलला दाखवत होत्या. अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली. इथपासून ते अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला. इथपर्यंत काहीही छापून येत होतं. तब्बल 4 महिने एम्समध्ये राहिल्यानंतर शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती, पण मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायल करणारे होते. अत्यंत हृदयद्रावक अशी प्रसंग तिच्याबरोबर झालेलं होतं. एवढ्या सगळ्या दुर्घटनेमध्ये सुद्धा ती स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करत होती, सावरण्याचा प्रयत्न करत होती. या सगळ्या प्रसंगातून ती बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. पण तिच्यावरती जे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जे काही वेडेवाकडे बोलत होते की तिने आत्महत्येचा प्रयत्न केला, तिकीट काढलं नव्हतं म्हणून तिने स्वतःहून रेल्वेतून उडी मारली, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या मनाला कुठे ना कुठे घायाळ करत होते. जवळजवळ 4 महिने एम्समध्ये सगळ्या प्रकारचे औषधोपचार झाल्यानंतर, सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर ती ह्या सगळ्या दुर्घटनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळेस ती सांगते की शारीरिक जखमांवरती मलमपट्टी झाली, शारीरिक वेदना ह्या कमी झाल्या, पण मनावरती जे जखम झाले होते त्याचे घाव तिच्या मनाला घायाळ करत होते, अंतरंग घायाळ करत होते. मी नी माझं ढालीप्रमाणे रक्षण करणारं कुटुंब, आम्ही सत्य परिस्थिती ओरडून सांगत होतो, पण ते ऐकण्यासाठी ना कुणाला वेळ होता ना रस. आता ज्या काही गोष्टी तिच्याबरोबर झालेलं होतं, हे सर्व सत्य तिला माहिती होतं आणि ती सर्व सत्य पूर्ण जगाला ओरडून सांगायचा प्रयत्न करत होती. ती तिचे कुटुंबातील, आता ह्यावेळेस बघा, तिच्या कुटुंबाने प्रत्येक गोष्टीसाठी तिला प्रोत्साहन दिलेलं होतं. खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं होतं, नोकरीसाठी प्रोत्साहन दिलेलं होतं. आणि ज्यावेळेस तिच्याबरोबर एवढा मोठी दुर्घटना होते, अपघात होते, तर त्या अपघाताच्या वेळेस
त्यांनी एखाद्या ढालीप्रमाणे तिचं रक्षण केलं होतं आणि अशा रीतीने ती आणि तिचं ते कुटुंब सत्य परिस्थिती काय आहे हे पूर्ण जगाला ओरडून सांगत होती. पण त्यावेळेस जगाला ना ते ऐकण्यासाठी वेळ होता, ना ते कोणाला ऐकण्यात रस होता. जो तो फक्त आपला स्वार्थ साधत होता. प्रसारमाध्यमं फक्त त्यांची हेडिंग कशी प्रसिद्धी केली जाईल याकडे जास्त लक्ष देत होते आणि हे सगळं तिचं अंतरंग घायाळ करून टाकत होते. शारीरिक जखमा ती म्हणते की भरल्या गेल्या, पण माझी मानसिक खच्चीकरण त्यामुळे होऊ लागली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या परिच्छेदामध्ये आपण काय जाणून घेतलं? अरुणिमाच्या जीवनात आलेल्या ह्या दुर्दैवी अपघाताचं वर्णन आपण पाहिलं आणि अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना अंगावर शहारे आणणारी होती. ती म्हणते की शारीरिक जखमा तर भरत होते, परंतु तिचं मानसिक खच्चीकरण केलं जात होतं. मानसिक दुःख भरून यायला वेळ लागत होता. आता तिच्याबरोबर अजून कोणत्या कोणत्या दुर्दैवी घटना घडल्या याचं वर्णन प्रत्यक्ष आपण तिच्याकडूनच अभ्यासणार आहोत, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागात अभ्यासणार आहोत. धन्यवाद.